नागपुर में सोमवार रात हुई हिंसक घटना के बाद आज महाराष्ट्र के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले शहर पहुंचे। उन्होंने स्थिति का जायजा लिया और प्रशासनिक अधिकारियों से बातचीत की। मीडिया से बात करते हुए बावनकुले ने नागपुर के नागरिकों से शांति बनाए रखने की अपील की। उन्होंने कहा कि नागपुर शहर हमेशा से सौहार्द और भाईचारे का केंद्र रहा है। ऐसे में किसी भी तरह की अफवाहों पर ध्यान न दे और कानून व्यवस्था बनाए रखने में प्रशासन का सहयोग करे। पालक मंत्री ने आश्वासन दिया कि दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी और घटना की पूरी जांच कराई जाएगी। उन्होंने कहा कि सरकार पीड़ितों के साथ है और किसी भी निर्दोष व्यक्ति को नुकसान नहीं होने दिया जाएगा। प्रशासन की ओर से सुरक्षा के कड़े इंतजाम किए गए हैं और पुलिस हालात पर पूरी नजर रख रही है। बावनकुळे ने जनता से अपील की कि वे संयम बनाए रखे और शांती बनाए रखने में सहयोग करें। नागपूरमध्ये काल जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली त्यामध्ये 33-34 पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे। काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे। पोलिसांवर दगडफेक झाला आहे। सोबतच 5 नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागलाय। 2 आयसीयू मध्ये आहे। बाकी तर 3 आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे। जवळपास 45 वाहनाची तोडफोड झाली। नागपूर शहरामध्ये शांतता राखणे, सर्व समाजाने नागपूर शहराला शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या, चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे। प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे। कुणी अफवा पसरवल्या, कुणी त्या ठिकाणी अफवाचा बाजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे। काही ठिकाणी 163 कलमांतर्गत आम्ही नागपूर ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे। मला असं वाटतं की सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो। कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही, पण ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे खरं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये सर्व समाजाने पुन्हा एकदा एकत्र येऊन, हिंदू असो मुस्लिम असो सर्वांनी एकत्र येऊन या समाजकंटक जे नागपूरला गालबोट लावताय त्यांच्यावर त्या ठिकाणी त्याला कोणी समर्थन करू नये। जे समाजकंटक समाजाला भडकवतात त्याला कोणी सपोर्ट करू नये आणि नागपूर शहराला शांत ठेवलं पाहिजे। मी आता पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारीकडे जाणार आहे। संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना दिल्या आहे आणि सोबतच त्या ठिकाणी काही पोलीस जखमी आहेत, काही लोक जखमी आहेत, त्यांच्याशी मी भेटणार आहे आणि जसे जसे आता पुढच्या काळामध्ये परिस्थिती निर्माण होईल त्यामध्ये मी लक्ष ठेवणार। 40-45 लोकांना पोलिसांनी डिटेन केलं आहे, अटक केली आहे। आता अजून काही लोक अटक होतील, पण मूळ कारण काय आहे, मूळ कारणापर्यंत पोलीस जोपर्यंत अंतिम कारणापर्यंत जात नाही तोपर्यंत मी आपल्याशी बोलणं योग्य नाही। घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्यात आम्ही जातो आहे आणि लवकरच ते कळेल। एकदा ते सांगितलं आहे की पोलिसांचा एकदा आम्ही पूर्ण रिपोर्ट घेतल्यावर यावर मी नक्की बोलेल। पण आज तर महत्वाचं काय आहे, आज आपल्याकरता, मीडियाकरता, तुमच्या माझ्याकरता, नागपूरकरांकरता महत्वाचं काय आहे की नागपूर शांत ठेवणे, नागपूरमध्ये कुठलीही त्या ठिकाणी अशांत तयार होणे याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी नाही। प्रवीण दटके काय बोलले, पण मी आता पोलीस कमिशनरला जाणार आहे आणि जिल्हाधिकारी राहणार आहे। पूर्ण घटनेचा मी आढावा घेणार। मला तेच विचार सांगत आहे की जोपर्यंत मी पोलिसांकडनं, प्रशासनाकडनं आणि जनतेकडनं दोन्हीकडनं संपूर्ण याचा रिपोर्ट माझ्याकडे येत नाही तोपर्यंत पोलिसांचा दोष आहे की याचा दोष आहे त्याचा दोष आहे योग्य नाही। पोलिसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना मारहाण झाली आहे, मोठ्या प्रमाणात पोलिसांवर अटॅक झाला आहे, त्यामुळं त्यांची बाजू महत्वाची आहे। तर निश्चितपणे याच्यामध्ये पूर्ण चर्चा झाल्यावर मी आपल्याशी बोलतो। हे जोपर्यंत हे तणावपूर्ण शांतता आहे तर शेवटी अनालिसिस पोलीस करतात, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी करतील आणि मग निर्णय घेतील। इन विषय न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।